ही एक पॉसिबिलिटी आहेच ना. हो. वाहवत न जाता आपलं कामच बोलणार आहे पुढं. आजपर्यंत कामच बोलतंय लोकांचं आणि इथून पुढे सुद्धा कामच बोलणार आहे. कामावरनच काम मिळत गेलंय. आता त्या कॅरेक्टर प्रमाणेच वागतोय. पण कोल्हापुरात आल्यावरती आपण जर जेवलो नाही नीट तर मग कसं होणार. बरोबर आहे. म्युझिक शिवाय जगूच शकत नाही मी म्हणजे लिटरली औषध आहे माझ्यासाठी. आणि मी जगातलं सगळ्या प्रकारचं म्युझिक ऐकतो. एक उत्तम श्रोता आहे मी. मला त्यातलं श्रोता म्हणून सगळं कळतं. ते म्हणतात ना समृद्ध होतं, काहीतरी मिळतं, एकच असू दे एखादी छोटी गोष्ट मिळते. सो आजपर्यंत जे ठरवलं ना त्यातलं काहीच झालेलं नाही. पण जे झालंय ते खूप चांगलं झालं. आणि तसंच या अवकारिका नावाची गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली. अगदी मी सगळ्यात शेवटची कडी होतो. त्यांचं सगळं 4-5 वर्षाचा अभ्यास करून सगळी संहिता तयार सगळं, फक्त त्यांना लीड ऍक्टर पाहिजे होता आणि तो मी अगदी महिन्याभरापूर्वी आलो. सो मला नंतर मी त्याला कवटाळलं, कारण की असं कधी मिळणार आहे. आणि ही नॉर्मल फिल्म नाहीये. तुम्ही बघाल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल. पण असं काही ड्रीम सिक्वेन्स काहीच नाहीये, ठरवलेलं नाहीये, काही ठरवलेलं नाहीये. जे होईल ते छान आहे. इथपर्यंत छानच होत आलेलं आहे. अगदी तुम्ही बघताय तसं जग दिसतंय आता काय. नक्कीच. कोल्हापूरमधील किती तरुणी या क्षेत्रात येण्यासाठी धडपडतायत, तर त्यांना तुमच्याकडनं तुम्ही काय सांगाल की या गोष्टी थोड्याशा फॉलो करा किंवा या गोष्टी थोड्याशा टाळा, तर काय सांगता येईल? मला असं वाटतं की आता एक ह्याचं न्यूसन्स व्हॅल्यू होऊ शकते. प्रत्येकाच्याकडे कॅमेरा आलाय आणि प्रत्येकाकडे सोशल मीडिया आहे. डिस्ट्रॅक्ट खूप होऊ शकतो आपण त्याच्यात. जर तुम्हाला जेन्युइनली ऍक्टिंग करायची आहे किंवा या क्षेत्रात यायचं आहे, कुठलेही अंग असू दे, दिग्दर्शन असू दे, लेखन असू दे, कला दिग्दर्शन असू दे, व्हॉट एव्हर, सिनेमॅटोग्राफर, तुम्हाला त्याचा रूट म्हणजे एकतर तुमचा रूट पर्यंत जायला पाहिजे तुम्ही. की तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला ते तेवढ्या आतून करायचं आहे का आणि का करायचं याची तुम्हाला उत्तर पाहिजे. आणि ते जर असेल येस, तर तुम्हाला त्या विषयाच्या त्या रूट पर्यंत जायला पाहिजे आणि अभ्यास करायला पाहिजे. तुम्हाला बघून कुठल्या तरी फिल्मचा भाग होऊन काही शिकत नाही तुम्ही. ज्यावेळेला तुम्ही ऍक्च्युअली करून बघता, ज्यावेळेला प्रॅक्टिस मध्ये ते येतं, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या चुका कळतात आणि तिथून तुम्ही शिकत जाता. ही नॅचरल प्रोसेस आहे, हीच आहे. फॅसिनेशन मला खूप लहान वयापासून आहे. फ्रँकली फॅसिनेटेड असतो ना की आपल्याला असं व्हायचंय वगैरे वगैरे. अनेक फिल्म बघताना आपण म्हणतो की मला तसं व्हायचंय यार, किंवा तो काय करतोय की मला असं काहीतरी फील होतंय. तो माणूस तिकडं काहीतरी पडद्यावर करतोय आणि मला इथं एवढं का माझ्या पोटात असं गोळा येतोय. मला पण हे करायचंय. मला ती क्युरियोसिटी होती की हे का होतंय माझ्या बरोबर. बाकी कोण 4 माणसांनी काही उपदेश केले तरी कधी काय झालं नाही, मी त्यांचं कोणाचंच ऐकलं नाही. पण तो माणूस काय असं सांगतोय वेगळं. त्यामुळे ते कुतूहल पहिल्यापासूनच होतं. मी माझ्या स्वतःच जे काय आखलेली बाउंड्री ती किती पटीने तोडू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. जस्ट द क्युरियोसिटी टू सी माय सेल्फ into that uncomfortable situation every time and to come out of it. की तुम्हाला काहीतरी घेऊन आला बाबा, हेच चेस करतोय आजपर्यंत. आणि ऑफकोर्स असा चान्स मिळतोय तर तो सोडायचा कुठला, त्या उचलून धरायचा असा कोण देत नाही. सो मला असं होतं की हे एकच चान्स मिळणार आहे आपल्याला आयुष्यात दरवेळेला. आपला दुसरा चान्स नाही आपल्याला. हाय, हॅलो आणि नमस्कार. मी आयशा तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा माझ्या एकदम चमचमीत शो मध्ये, ब्रंच विथ द ब्रँड्स ऍट बसॉल्ट मध्ये. तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज बरोबर आपण गप्पा मारतो, त्यांची खूप सारी जर्नी आपण जाणून घेतो. आणि आज पण इसी मौके पे हम चौका मारने वाले आहे. आपल्या कोल्हापूरचीच पर्सनॅलिटी आहे, तर मी म्हणते चला गप्पा सुरू करूया. सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे आमच्या शो मध्ये. सो मी एक वेगळी ओळख करून देण्यापेक्षा तुम्ही तुमच्या स्टाईलनं, आपल्या कोल्हापूरच्या स्टाईल मधनं एक ओळख झाली तर भारी वाटेल कोल्हापूरकरांना. नमस्कार भावानो, काय मी विराट मडके, मी कोल्हापूरचाच आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आता आपण इथं ज्या निमित्ताने बसलोय ते म्हणजे जे काय बसॉल्ट नावाची जागा कोल्हापुरात इंट्रोड्यूस झाली आहे. माझ्या मते मी आता लहानाचा मोठा इकडे झालोय, पण ह्याच्या एवढं फाईन आणि रिफाईंड आणि एवढं वर्ल्ड क्युझिन एवढ्या छान पद्धतीनं आणि अत्यंत सुंदर ॲम्बियन्स मध्ये, म्हणजे एकदम निश जागा कोल्हापुरात पहिल्यांदा होतीये. आय एम सुपर हॅपी. थँक्यू टू घोरपडे सर. त्यांनी असं काहीतरी विजन बघून, एवढे कष्ट घेऊन, एवढं प्रेम करून या जागेवर असं वर्ल्ड क्युझिन आपल्याला इकडे इंट्रोड्यूस केलंय. सो थँकफुल टू बी हिअर. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी फर्स्ट ऑफ ऑल. तर काय, मी आहे कोल्हापूरचा, कसबा बावड्यात वाढलो. माझी सगळी फॅमिली इकडचीच आहे.
आमचं मूळ गाव मारूळ आहे, पण आम्ही सगळे आता कोल्हापुरात कसबा बावड्यात राहतो. सध्या मी नागाळा पार्कात असतो. छत्रपती शाहू विद्यालयाचा विद्यार्थी आहे मी. 11वी 12वी विवेकानंद मध्ये केली सायन्स मध्ये, आणि नंतर मग इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं मेरिट वरती. त्यामुळे मी पुण्यात MIT ला सिव्हिल इंजिनिअरिंग केलं, नंतर MBA केला. पण त्यानंतर कामही करतोय, सिव्हिल इंडस्ट्रीमध्ये कामही करायचो. पण त्यात सगळ्या प्रवासात जर कॉमन काय असेल तर शाळेपासून, म्हणजे अगदी शाळेपासून सुरुवातीपासूनच, आता जसं शाहू विद्यालयाचा विद्यार्थी असल्यामुळं कल्चरल ऍक्टिव्हिटीजला खूप जास्त चांगलं ट्रीट केलं जायचं. आम्हाला अनेक लोक भेटायची, सो ते सगळे पहिले लेसन्स शाळेतच मिळालेत आणि तिथूनच ती आवड निर्माण झाली. आणि आतापर्यंत कॉन्स्टंट एकच आहे की मी ऍक्टिंग सतत करतोय, मग ते थिएटर असेल किंवा वेब सिरीज असतील. क्या बात आहे. मी तिकडे येणारच होते की एकंदरीत नाटक, त्याच्यानंतर फिल्म्स, या सगळ्यांचा प्रवास अगदी लहानपणापासून सुरू झाला असं म्हणायला लागेल, आवड निर्माण सुरू झाली. पण घरी असं कुठलं बॅकग्राऊंड होतं का की आपण या क्षेत्रात येण्यामागं असं काही होतं? फॅसिनेशन मला खूप लहान वयापासून आहे. फ्रँकली फॅसिनेटेड असतो ना की आपल्याला असं व्हायचंय वगैरे वगैरे. अनेक फिल्म बघताना आपण म्हणतो की मला तसं व्हायचं यार, किंवा तो काय करतोय, की मला असं काहीतरी फील होतंय, तो माणूस तिकडं काहीतरी पडद्यावर करतोय आणि मला इथं एवढं का माझ्या पोटात असं गोळा येतोय, मला पण हे करायचंय. हा, मला ती क्युरियोसिटी होती की हे का होतंय माझ्या बरोबर. बाकी कोण 4 माणसांनी काही उपदेश केले तरी कधी काही झालं नाही, मी त्यांचं कोणाचंच ऐकलं नाही, पण तो माणूस काय असं सांगतोय वेगळं. त्यामुळे ते कुतूहल पहिल्यापासूनच होतं. घरात म्हटलीस तर तसं कोणच नाहीये, पण माझा मामा शशांक पोवार, तुम्हाला माहितीच असतील, कोल्हापूरचे अत्यंत टॅलेंटेड आणि मोठा म्युझिक डायरेक्टर आहे. तो आता मुंबईत शिफ्ट झालाय, तर त्याला बघितलंय लहानपणीपासून. ते एक होतं की अच्छा, पण तो म्युझिक मधला आहे आणि म्युझिकशी माझं तसं सरळ काय नातं नाहीये, पण मी अत्यंत मोठा श्रोता आहे, फॅन आहे म्युझिकचा, आणि म्युझिकच जगवतं मला. सो समज किंवा ते बघून एक काय म्हणतात ते, आपलं तोंड ओळख कदाचित मामामुळेच झाली. आणि तो होताच असा, म्हणजे आय वॉन्टेड टू बिकम लाईक हिम ऍट टाइम्स. लहानपणी वगैरे सगळं असं ते वाटायचं ना की तो काय करतो, कसं करतोय वगैरे, याचं कुतूहल असायचं. सो पण तो म्युझिक इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं, त्यामुळे तो मुंबईचा त्याचा प्रवास पण तो असायचा. तो गाईड अजूनही करतो, मला अधूनमधून सांगतो इकडं तिकडं, हे सरळ, इतकं तो त्याचा असं पाथ दाखवत असतो. पण त्या पलीकडे असं कोणच नाही आहे घरी, तर ते जे काय आहे ते तुम्हालाच, अगदी मी ठामपणे सांगतो, मी स्वतःच केलंय. ऑफकोर्स माझ्या फॅमिलीचा आणि बायकोचा, फॅमिलीचा, आई वडिलांचा, घरच्यांचा सपोर्ट असल्यामुळेच ते झालंय. पण ते मिळवेपर्यंत तुम्हाला किंवा तो सपोर्ट आला तरी ती जबाबदारी वाढतेच. त्यामुळे जे आहे ते तुमचंच असायला लागतं आतून. सो ती जर्नी सगळी अशी ऍडव्हेंचरस राहिली आतापर्यंत. नक्की आम्हाला त्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या. एक म्हणता येईल की नाटक असेल, मग फिल्म असेल. केसरी ही फिल्म जेव्हा तुमची आली तेव्हा मला आठवतं की कोल्हापूरमध्ये प्रचंड लोकांनी पसंत केली होती, लोकांना आवडली होती, आणि अवॉर्ड सुद्धा केसरीसाठी तुम्हाला होता. सो नाटक, फिल्म आणि थोडंफार तुम्ही मॉडेलिंग, सो तो एकंदरीत तुमची जर्नी जी होती ती कशी आणि कुठून सुरू झाली, किंवा असं कधी वाटलं की नाही आता परत मागं नाही यायचं, आता हे आपल्याला सुरू करायचंच आहे? बरोबर. शाळेत असताना अनेक पैलू होते. परत CSVचा विद्यार्थी असल्यामुळे स्पोर्ट्स मध्ये पण आम्ही होतो. मी अगदी महाराष्ट्र लेवलला खेळलोय फुटबॉल शाळेत. NCC मध्ये मी अनेक नॅशनल कॅम्प्स केले. त्यामुळे असं बायफर्केटेड होतो मी. आणि ऑफकोर्स खूप इम्प्रेशन्स पडत असतात त्या वयात, आपल्याला सगळंच फॅसिनेट करत असतं. हे पण करायचंय, ते पण करायचंय. मला पहिला NDA मध्ये जायचं होतं. मला विमान उडवायचं होतं इंडियासाठी. मग पायलट व्हायचं फॅसिनेशन होतं. मी नंतर 12वी नंतर त्याचे एक जुहू फ्लाइंग क्लबला एक वर्कशॉप असतं, त्याची परीक्षा असते. त्यानंतर ते देऊन आलो. तिथं पहिल्या 3 मध्ये आलो. ते म्हणले यू आर एलिजिबल, तुम्ही करायला पाहिजे. म्हणलं परत फक्त गाडी चालवायसारखं ते विमान उडवायचं लायसन्स घेऊन करू काय? आणि घरचा सिव्हिल मध्ये असल्यामुळं, वडिलांचा व्यवसाय, तर मी सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं आलं. बट बॅक ऑफ द माइंड सबकॉन्शियसली कंटिन्युअसली मी प्रेमात पडत होतो असं हळूहळू, ते म्हणजे ऍक्टिंगच्या. सो 10वी पर्यंत मी काम करायचो शाळेच्या सगळ्या प्लेस मध्ये वगैरे वगैरे. कोणाला बघितल्यानंतर असं वाटलं की नाही, कोणाला स्क्रीनवर असेल किंवा रंगभूमीवर बघितलं आणि असं वाटलं की नाही इसके जैसे बनना है बॉस? लहानपणी तर अगदीच मला असं आठवते, मी जो जीता वही सिकंदर नावाची फिल्म बघून फार
इन्स्पायर पेक्षा एक्साइट झालो होतो. आणि मी असा म्हणजे माझं जॅकेट असं फेकलं होतं ते पहिला नशा वगैरे आला, अगदी लहान होतो म्हणजे. सो ते इम्प्रेशन जे काय आपले त्यावेळेला ठळक होते ते तेच होते. समज आल्यानंतर बरेच लोक नंतर कळायला लागले, त्याच्यातले पैलू कळायला लागले, मग त्याच्यातलं खरंच ऍक्टिंग च काय कस लागतो ते कळायला लागला, मग ते बदलत गेल्या. पण मला असं होतं की मी माझं स्वतःच जे काय आखलेली बाउंड्री ती किती पटीने तोडू शकतो आणि पुढे जाऊ शकतो. जस्ट द क्युरिओसिटी टू सी माय सेल्फ इन टू दॅट अनकम्फर्टेबल सिच्युएशन एव्हरी टाइम अँड टू कम आउट ऑफ इट, की तुम्हाला काहीतरी घेऊन आला बाबा, हेच चेस करतोय आजपर्यंत. आता जसं तुम्ही केसरीचं म्हटलं, तर तिथपर्यंत यायच्या आधी मग 11वी-12वी अभ्यास केला मी, त्यामुळे मार्क पडले, 90% पडली, मला ऍडमिशन मिळालं, MIT ला गेलो आणि मग पुरुषोत्तम करंडक आणि सगळं ओव्हरऑल पुण्यातलं सगळं जग ओपन झालं, जे अत्यंत अभ्यासू आणि खूपच टॉप लेवलचं तिकडं सगळ्या गोष्टी चालतात, ते काही मी सांगायची गरज नाही. सो तो अभ्यास तिकडे होत गेला. मग पुरुषोत्तमला बक्षीस मिळालं ऍक्टिंगचं, मग मी एक नाटक बसवलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं, जे त्याला मग त्याचं दिग्दर्शनाचं बक्षीस मिळालं, असं करंडक मिळाले. मग इतर ग्रुपशी संवाद व्हायला लागले, मग त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या, मग त्यांनी मला त्यांच्या ह्याच्यात काही चान्स दिला, मग मी ते अख्खं भारतभर परफॉर्म केलं तसं. पण मी प्रायोगिकच काम करत होतो त्यावेळेला. बट मला असं वाटतं की जे शिकलो ते तिथंच शिकलो, आणि त्यामुळं खूप जास्त खोलात हे शिकायला मिळालं, आणि ते अजून शिकतोच आहे. तो प्रवास तिथंच सुरू झाला. हा प्रवास भरपूर मोठा असं म्हणायला काही हरकत खूप मोठा आहे. 2006 पासूनचा आहे तसा, प्रोफेशनली बघितलं तर 2006 पासूनचा आहे. आणि मग ते करता करता FTIच्या डिप्लोमा फिल्म्सला बोलवायला लागले, मग सिम्बायसिसच्या मीडिया स्कूल बोलवायला लागले, विस्लिंग बुड्सचे मी 4 प्रोजेक्ट केले. सो कॅमेराशी तोंड ओळख तिथं झाली. मग ते अभ्यास करायला लागलो. मी कुठला कोर्स नाही केला, पण जिथं जायचो ते माझ्यापेक्षा इतके चांगले आणि छान लोक होते, ते त्यांच्या बरोबर आपोआप ते सगळं शिकणं करणं आलं. आणि मग मी अगदी नेटाने केलं, म्हणजे जीव ओतून केलं, प्रामाणिकपणे केलं. आणि असंच एक नाटक सुजय ढाके ज्यांनी केसरी बनवली, तर त्यांनी तो असंच नाटक आमचं त्यावेळेला बघायला आलेला, आणि त्याला तिथं ते दिसलं, आणि तिथून मग केसरीचा प्रवास सुरू झाला. मग काय फिल्म्स कडेच सगळं आता लक्ष आहे. केसरीसाठी मेहनत, म्हणजे पडद्यावर जेव्हा ही फिल्म बघितली तेव्हा लक्षात आलं की खूप मेहनत घेतली गेली. तर ती एकंदरीत मेहनत कशी होती, किती आधीपासून काम करावं लागलं, कारण एक रोल जो उभा करायचा होता ऍज अ पैलवान, तर मग त्यासाठीची मेहनत कशी होती? साधारणतः 2012-13 केसरी लिहिलेली नियाज मुजावरनी, जो लेखक आहे, 12-13 साली, त्यावेळेला कुस्तीची एक पण फिल्म आली नव्हती. त्यावेळेला मी MBA करून असा अभ्यास करून गुटगुटीत बालक होतो, व्यायामाचा लवलेश नव्हता, स्पोर्ट्स खेळायचो, त्यामुळं ऑफकोर्स बॉडीला ती सवय होती, पण त्यावेळेला मी जाड झालो होतो, कारण की MBAचा काळ होता, परीक्षा आहे ते असं सगळं. आणि त्यावेळेला मला वाटलं की हे मी करायलाच पाहिजे, आणि ऑफकोर्स असा चान्स मिळतोय तर तो सोडायचा कुठलं, त्या उचलून धरायचा असा कोण देत नाही. सो मला असं होतं की हे एकच चान्स मिळणार आहे आपल्याला आयुष्यात, दरवेळेला आपला दुसरा चान्स नाही आपल्याला. थँक्यू सो मच. आपण कुठलं सूप आणलं? ड्रॅगन. नाईस. सो असं वर्ल्ड क्युझिन, वाव, नाईस, थँक्यू सो मच. सो गप्पा आणि प्लस वर्ल्ड क्युझिन आणि केसरी इतकी रुटेड आहे, आपली गावातली गोष्ट आहे, इथल्या खेडेगावातल्या एका मुलाची गोष्ट आहे. सो ते मला खूप रिलेटेबल होतं. मी गावातच माझं म्हणजे मामाचं गाव असेल किंवा इतरांचे पाहुणे सगळे आसपासच्या गावात अशा आहेत, तर तिकडेच राहायचो. सो ते गावातलं वातावरण कुठेतरी रुजलेलं आहेच आहे, आणि मला माहिती आहे. सो ते मला होतं की हे माझं आहे, मला चुकून आलंय आता नशिबात, ते मी सोडणार नाही. सो मी त्याला म्हटलं मला एक 6 महिने दे, पहिला मी बेसिक फिटनेसला येतो, आणि मग मी फिजिकल फिटनेस चालू केला, आणि बेसिक एन्ड्युरन्स ट्रेनिंग चालू केलं, आणि एका साच्यात आलो पहिल्यांदा. 8 महिने मी घेतलं ते, आणि कुठलेही मला पैसे मिळाले नव्हते, काही नव्हते, मला फक्त त्याला दाखवायचं होतं की माझी तयारी काय आहे, मी करू शकतो. आणि काय करू शकतो ते पण तू बघ. म्हणजे ते स्वतःलाच चॅलेंज दिल्यामुळे मी पण बघत होतो आणि तोही बघत होता, असं काहीतरी होतं. सो त्यानंतर ज्या वेळेला मी त्या सुजयच्या समोर गेलो, तर तो म्हटला बास, मला एवढंच पाहिजे होतं. मी म्हटलं आता हे चालू झालंय, आता हे 4 नॉच अप जाणार आहे, बरोबर, तू माझ्यावर पैसे लाव, ह्या घोड्यावर पैसे लाव. पण
मी नवीन असल्यामुळे प्रवास खडतर होता, असं पैसे लगेच माझ्यावर लावण्या इतका कोण नव्हता ना, माझ्याकडे पैसे होते ना. बरोबर आहे. सो आम्हाला पैसे मिळवताना 1-2 वर्ष गेली. त्या 2 वर्षात मी पैसे मिळणारच म्हणून आणि हा पिक्चर होणारच म्हणून व्यायाम करत होतो. माझा ट्रेनर संजीव शिंदे जो होता त्याचा खूप मोलाचा वाटा आहे, त्यांनी माझी साथ दिली त्यावेळेला. आणि त्यानंतर मी गंगावेस तालमीत, आमची अख्खी फॅमिली गेलेली आहे, त्यामुळे मी गंगावेस तालमीचा म्हणजे एक वारसा आहे आमच्यात. मी गंगावेस तालमीत सरळ गेलो आणि मी तिथं 6 महिने व्यायाम करायला चालू केला त्यांच्या बरोबर. मग कुस्ती शिकायला चालू केलं. पहिला बेसिक एक झालो तयार आणि मग तो फार टफ आणि इंटरेस्टिंग काळ होता, पण त्या कुस्तीनीच तारलं त्यावेळेला. कारण की तुम्ही अगदीच रेझोनेट होता स्वतःशी एकदम चांगल्या लेवलला फिजिकली फिट असताना. सो तिथून मग ज्यावेळेला असं वाटलं 4 वर्षांनी 2-3 वर्ष झाली येत नाहीये, तर सगळे म्हटले 1 महिना अजून ट्राय करूया. आणि त्या महिन्यात 2 लोकांना करायची होती केसरी. एकाला नको म्हणायला लागलं. ही वेळ आली त्यावेळेला नंतर. आणि तोपर्यंत मी तयार झालेलोच ऍज अ पैलवान. मी त्यांच्यावर पैलवानकी करायलाच शिकलो, घेतलं मी अंगावर. मग त्यानंतर पुढच्या एक 10 महिन्याच्या कालावधीनंतर शूट करायला घेतलं. असं काहीतरी ते होतं. ऑलमोस्ट पैलवान बनलेलोच मी, असं न सांगता ते खेळवायचे मला वेट कॅटेगरीमध्ये. तर मी हारायचो तरी नाही, म्हणजे जिंकलो नाही तरी हारू तरी द्यायचो नाही खऱ्या पैलवानाबरोबर. इथपर्यंत गेलो त्यावेळेला. मस्त स्पायसी आहे, लवली, अत्यंत वेल बॅलन्स्ड. आणि आपल्याला खरंच बाहेरच्या देशातल्या टेस्ट इंट्रोड्यूस करतात असं मला वाटतंय कोल्हापूरला. आणि दुसरी भारी गोष्ट काय माहितीये का, श्रावण चालू झाल्याने मी कडक पाळलाय. ओके, म्हणजे हे सगळं व्हेज, प्युअर व्हेज रेस्टॉरंट मध्ये आपण परफेक्ट ठिकाणी आलोय. परफेक्ट ठिकाणी, परफेक्ट गप्पा. क्या बात आहे. सो एकंदरीत हा केसरीचा असा प्रवास होता. आणि त्याच्यानंतर लोकांना ही फिल्म आवडली, ही तुला अवॉर्ड ही मिळाला. तर मग तो एक्सपिरियन्स कधी असं वाटलं होतं हे सगळी मेहनत घेताना की हे काही मिळणार आहे, किंवा विचार केलाच नव्हता? अजिबात नव्हता. चान्स मिळायची शाश्वती नव्हती, तो अवॉर्ड तर सोडूनच द्या. मला असं होतं की मला एकच चान्स मिळालाय, मला दरवेळेला एकच चान्स मिळणार आहे. त्याच गणितावर चालतो मी, दर कामाला त्याच वेणी भिडतो. त्यामुळं असं होतं की त्यानंतरही काही झालं नसतं किंवा ते झालंच नसतं तर मला वाईट नसतं वाटलं की मी ट्राय नाही केला. नाटकात सुद्धा तसंच होतं की सुरुवातीपासून तसंच आहे. कोणी असं स्वतःहून तुम्हाला कधीच द्यायला येत, तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायला लागतं. ते आलंच आहे. आता इथून पुढे तर अजून जास्त करावं लागतं. जसं पुढे येतोय आता दरवेळेला अपेक्षा वाढतात. सो आता अजून पुढे तुम्ही काय देणार, आता त्याच्यापेक्षाही जास्त काय करू शकतो याचा शोध असतो नेहमी. नक्कीच. जसं तुम्ही पुरुषोत्तम करंडक बद्दल बोललात, पुण्यातली ती गोष्ट सुद्धा कोल्हापूरमध्ये आणण्याचं एक मोठं काम तुम्ही केलंय असं म्हणाल काही हरकत नाही. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? मेन म्हणजे त्या स्पर्धेने सगळंच दिलं त्यावेळेला. आणि माझा बेस्ट टाइम होता भरतनाट्य मंदिरच्या स्टेजवर परफॉर्म करणं. तिथं जी ऊर्जा मिळाली त्याच्यावरतीच आजपर्यंत आहे. सो ऋणी आहे मी त्याचा. कोल्हापुरात इतक्या अनेक टॅलेंटेड लोक आहेत, आता येताच आहेत, भरभरून येतील सुद्धा. माझा पहिल्यापासून विश्वास आहे की ते आपल्याला वरदान आहेच आहे ऍक्च्युली. बट त्याचं जे काय ऍट वर्ल्ड लेवलवर जे काय टॉप लेवलला जे काय चालू आहे त्याचं त्यावेळेला एक इंट्रोडक्शन आपण इकडे द्यावं. तर ते खूपच म्हणजे छान लेवलचं ऍक्टिव्हिटीज आता कोल्हापुरात आता आहे. मला माहिती नव्हती त्यावेळेला तसं कमी होतं. आता हे सगळं पुसलं गेलंय इक्वेशन. आता आपल्याकडे आहे थोडीसं. बट ते इंट्रोड्यूस करायला मग आमचं पुष्कराज जाधव फाउंडेशन होतं, त्याच्यातर्फे मी त्यांना सांगितलं की तुम्ही इकडे आणा, आपण ती प्रक्रिया इकडे राबवू. आणि कलोपासक बरोबर ते टायअप करून इकडे पहिली 5 वर्ष आपण इंट्रोड्यूस केलं. त्या 5 वर्षात 5वी वर्ष एक फ्री वर्कशॉप घ्यायचो. जे कोण लोक माझ्या बरोबर तिथं ज्यांच्याकडनं मी शिकलो, जे माझ्या मेंटॉर्स होते, त्या सगळ्यांना मी इकडे घेऊन आलो आणि त्यांच्याबरोबर 3 दिवसाचं एक वर्कशॉप ठेवलं, जे दरवर्षी असायचं आणि त्याच्यात ते फ्री असायचं सगळं. त्यातून अनेक लोक आले. सो केसरीमध्ये जो सैफन आहे तो सातापा त्या ह्याच्यातच मिळालाय आम्हाला. किंवा अनेक लोक आहेत, ते त्यांचं क्रेडिट आहे, मी ते काही करत नाही, पण माझी त्याच्यावर ओळख झाली. पण मला त्यावेळेला ती ऍक्टिव्हिटी खूप छान वाटायची. मी 5 वर्ष जेवढे जमेल तेवढं केली आणि आता ते चालूच आहे. आपली कोल्हापुरात लिगसी आहे, आता छान लेवलला आली ऍक्टिव्हिटी.
So एक महत्वाची गोष्ट कोल्हापूरमध्ये आणली म्हणायला काही हरकत नाही. सो येणाऱ्या काळामध्ये आणखीन कुठले कुठले प्रोजेक्ट आहेत की ज्याच्यामध्ये आम्हाला तू दिसणार आहेस? आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे 1 ऑगस्टला अख्ख्या महाराष्ट्रात अवकारिका नावाची फिल्म येतेय. हो 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 हो. ही स्वच्छता दूत आणि स्वच्छता कामगारांवरती फिल्म आहे. त्यांच्या आयुष्यावरती आहे, कचऱ्याच्या समस्येवरती आहे आणि एकंदरच त्यांच्याबरोबरचं आपलं समाज म्हणून रिलेशन. सो ह्या कचऱ्याच्या विश्वात तुम्हाला घेऊन जाणारी अत्यंत इन्फॉर्मेटिव्ह ही वेगळी फिल्म आहे. अत्यंत कमर्शियल नसून नावावरूनही कळतंय. हा, अवकारिका म्हणजे कचरा पेटी. हो. आणि दिग्दर्शक अरविंद भोसले जे आहेत त्यांनी त्यांची तळमळ, ज्या कचऱ्याची जी समस्या आहे हो त्याच्या पोटी ही फिल्म जन्माला घातली. आणि त्यांना काही ह्याच्यात म्हणजे त्यांचं काय कमर्शियली ह्याच्यात घेणं देणं नाहीये. उलटा ह्यातनं येणारे पैसे वेलफेअर फंडला जाणार आहेत, अर्धे पैसे स्वच्छता कामगारांच्या. सो त्यांनी ऍक्च्युली आपण म्हणतो ना आम्हाला करायचं आहे, करून बघूया, त्यांनी बघितलं. त्यांनी 4-5 वर्ष अभ्यास करून ही फिल्मच तयार केली. त्यांना एवढा कळवळा होता त्या मुद्द्याचा. करोनाच्या वेळेला त्यांना जे जाणवलं की आपण मोठे मोठे प्रॉब्लेम्स सगळे लोक काही सगळं आपलं पोट भरून बोलत बसतात की असं आहे तसं आहे, हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे, पण बेसिक समस्येवर कोण येत नाही. ती म्हणजे कचरा कुठं जाईल तिकडं आहे आणि त्याची जबाबदारी कोणच घेत नाही. मग ते घेणारे कोण आहेत? हे स्वच्छता दूत आहेत. तर त्यांच्या आयुष्यावरती प्रकाश पाडणारी ही फिल्म आहे. अत्यंत जेन्युइन फिल्म आहे. मनापासून सगळ्या इतर कचरा कामगारांना घेऊन केलेली फिल्म आहे आणि ती लहानांपासून मोठ्यांपर्यंतची फिल्म आहे. म्हणजे ती एज्युकेटिव्ह पण आहे आणि एंटरटेनिंग पण आहे. आणि याला स्वच्छ भारत अभियानकडनं पाठिंबा मिळालाय ऑफिशियली. PCMCचा पूर्ण पाठिंबा मिळालाय. अजून इतर NGOs जॉईन होत आहेत. त्याला कोलॅबरेटिव्ह एफर्ट व्हायला लागलाय. हो, CMO ऑफिस कडनं पत्र आलंय परवा की हे असं काहीतरी जनजागृतीसाठी चांगलं आहे. सो असं त्याला वेगवेगळ्या स्तरावरती आता प्रोत्साहन मिळतंय. आणि कालच आमचं एक स्क्रीनिंग झालं सफाई दूतांसाठी. काल त्यांना बघितल्यावरती असं वाटलं की समाधान, खूप वर्षांनी समाधान मिळालं मला, असं म्हणायला काहीच हरकत नाही. ते रडत होते, ते खुश होते की कोणीतरी आमची व्यथा मांडली. अत्यंत सरळ थेट मुद्द्याला हात घातलेला आहे. आणि मला असं वाटतं की U सर्टिफिकेट मिळाले तर अख्ख्या आणि पूर्ण शाळा कॉलेजेस हे शोज बुक करायला लागलेत आता की त्यांना दाखवायसाठी. खूप गरजेचं आहे. बेसिक आपला लाईक यू सेड सिविक सेन्स इज मिसिंग आहे. ओनरशिप आपण फक्त स्वतःची घेतो, आपली पोटं भरतो, आपली घरं भरतो आणि मग येतो बाहेरच्यांना मदत करायला किंवा त्यांच्याकडे बघतो. तर त्यांनी काय आपला देश सुधारणार नाहीये, उलटा समस्या वाढतच जाणार. त्यामुळे ही बेसिक द विल टू चेंज आणि ती जी कमिटमेंट आहे ना ती कलेक्टिव्हली आपण समाज पुढे घेऊन गेला पाहिजे. त्याच्याबद्दल ही फिल्म आहे. अत्यंत चांगला प्रतिसाद आहे. सो मला असं तुम्हाला थेट आव्हान आहे, ज्यांना ज्यांना जाण आहे आणि ज्यांना ज्यांना नाही आहे त्या सगळ्यांसाठी ही फिल्म आहे. प्लीज अवकारिका 1 ऑगस्टला थिएटरमध्ये असणार आहे. अख्ख्या महाराष्ट्रात लागणार आहे. तुम्ही प्लीज सगळ्या घरच्यांना, लहानांना मोठ्यांना इतरांना सगळ्यांना जाऊन ती थिएटरमध्ये बघा. अवकारिका तर येतीच आहे. ह्याच्या पूर्वी बारदोवी नावाची एक फिल्म आली होती बरोबर. एका वर्षाच्या आतच 7-8 महिने झाले असतील. त्यात मला एवढं आवर्जून का सांगायचं आहे, ही अख्खी फिल्म कोल्हापूरच्या मुलांनी केलेली फिल्म आहे. कोल्हापुरात झालेली फिल्म आहे. कोल्हापुरात म्हणजे सगळी शूट पण झालेली फिल्म आहे. करण चव्हाण दिग्दर्शक आणि विक्रम सिनेमॅटोग्राफर आहे कोल्हापूरचा आणि विकास दिगे त्याचा EP होता. सो ह्या तिघांनी मिळून ह्या फिल्मचा घाट घातला. अत्यंत उत्तम फिल्म आहे. हिंदी फिल्म आहे. ती आता OTT वरती येतेय पुढच्या 2 महिन्यात. आणि छाया कदम, मी आणि चित्तरंजन गिरी सर असे तिघांचं मेन कास्ट असलेली फिल्म आहे. आणि इतर आपले कोल्हापूरचे कलाकार आहेत. हा एक्सपेरिमेंट करणनी जो काही केला तो अत्यंत नॅशनल लेवलला त्याची नोंद घेण्यात आली आहे. इट इज लव्ड बाय ऑल द क्रिटिक्स इन इंडिया. ती आता OTT वर येईल त्यावेळेला तुम्ही नक्की बघा. बारदोवी नावाची फिल्म आहे. आता एक साऊथची फिल्म येते ऑपरेशन लंडन कॅफे नावाची. ती साऊथ आणि मराठी इंडस्ट्रीचं कोलॅबरेशन आहे. पहिल्यांदाच होते. जे दुनियादारीचे प्रोड्युसर आहेत दीपक राणे सर, त्यांची फिल्म आहे. सो ती ऑलमोस्ट ऑक्टोबर पर्यंत रिलीज होईल या वर्षी. तर ती त्याच्यात मी विलन आहे. नक्षलवाद्यांवरती फिल्म आहे ती. आणि वीर दौडले 7 महेश मांजरेकर सरांची, जे अक्षय कुमार शिवाजी महाराज मी माहिती असावी, तर तीही पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे.
आणि मी आता राजा शिवाजी नावाची फिल्म करतोय रितेश देशमुखची. ओके. त्याच्यात मी बहिर्जी नाईकचं काम आता निभावतोय. ओके. सो त्याचं शूट चालू आहे. भरपूर बिझी असं म्हणायला काही हरकत नाही आता सध्या वेगवेगळ्या. नाही भरपूर नाही आहे पण जे आहे ते जबाबदारीचं आहे त्यामुळे ऑक्युपाईड डेफिनेटली आहे. पण मी सलग सिनेमे येतात वन आफ्टर दी अदर, सो आय एम ग्रेटफुल. मी विलन आता एकदम आपलं बोलणं झाल्यानंतर मला एकदम जे डोक्यात आलं म्हणजे आपण काहीतरी जेव्हा वेगळं करायला जातो लाईफ मध्ये करिअर म्हणून किंवा घरातल्यांचं एक वेगळं असतं आणि आपण काहीतरी वेगळं सिलेक्ट करतो. आपल्या लाईफ मध्ये पण खूप सारे विलन येतात. विलन इन द सेन्स की हे कुठे करायला लागलायस, हे तुला कुठे जमणार आहे, कोण तुला तिकडे पुण्यात बघणार आहे, कोण तुला मुंबईत बघणार आहे, कोण तुला घेणार आहे. सो असं एक्सपिरियन्स किंवा ह्या गोष्टी किती फेस कराव्या लागल्या, तू कशाला करतोयस हे असं म्हणणार प्रचंड खूप जण होते. आणि कोण नाही म्हणतोय तो खोटं बोलतोय. सगळ्यांनाच येतात. कोणाला कोण असं ओढून घेऊन येत नाही. ते मराठी माणसाचं ट्रॅजेडी आहे ती. ऍटलिस्ट मराठींबद्दल तर बोलायचा हक्कच आहे. आणि मला तर पहिल्या नाटकानंतर म्हणले यार तू पुढं कुठं येतोयस, तू मागं थांब तिकडं, तू कसा आहेस, तू काळा सावळा आहेस, तुझी भाषा रांगडी आहे, असं नाही चालत इंडस्ट्रीमध्ये. मग मी त्या दिवशी म्हटलं हे ऑडियन्स ठरवणार आहे, तुम्ही का ठरवताय. आणि म्हटलं आता मी प्रयत्न तरी करतो. सो आय हॅव यूज दॅट क्रिटिसिझम पॉझिटिव्हली फॉर माय सेल्फ. कारण की मलाही करून दाखवायचंय, मलाही करायचंय आणि मला नाही येत तर ऑडियन्स सांगेल मला, मी घरी बसेल त्यानंतर, काही प्रॉब्लेम नाही. पण असे अनेक लोक भेटतात, बहुधा आपल्या जवळचेच लोक असतात जे आपल्या बरोबर वावरतात. हे ह्या इंडस्ट्रीत काय सगळ्या इंडस्ट्रीत आहे, तुम्ही कुठल्याही इंडस्ट्रीत जा. पण ते त्याचा तुम्ही ते किती अफेक्ट करून देताय ते तुमच्यावरती आहे. आणि तुम्ही उलटा रादर मोटिवेट झालं पाहिजे एका पॉइंटला की हताश न होता अशा गोष्टींना, की मे बी दे आर कन्सिडरिंग यू एज अ थ्रेट. मे बी ही एक पॉसिबिलिटी आहेच ना. वाहवत न जाता आपलं कामच बोलणार आहे पुढं. आजपर्यंत कामच बोलतंय लोकांचं आणि इथून पुढे सुद्धा कामच बोलणार आहे. कामावरनच काम मिळत गेलंय. त्यामुळं मला अनेक अंगाने ते येतच तुमच्यापर्यंत. बट कारण की मी का एवढं ऑनेस्टली बोलतोय, जे कोणी कोल्हापूरचे आपले लोक आहेत ना त्यांनी हरकून नाही जायचंय किंवा अति नाही करायचंय. तुम्ही तुमचा एक सेंटर्ड राहून आता कोण बोलतोय त्यापेक्षा काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे समोरच्याकडे. आणि मग आपणही सेल्फ रिफ्लेक्ट करायला पाहिजे. आपल्यात काय मला सगळंच येते असं थोडीच आहे. मी शिकत आलोय सगळं, मला नाही येतं तर मला डबल काम करावं लागेल. हे मी एक्सेप्ट करून केल्यानंतर बोलतोय. त्याच्या आधी नव्हतं बोललो मी की आम्ही सगळे जहागीरदार आहे, आम्हाला कसा बोलला. ही वृत्ती जर काढली तर कोल्हापुरात मजा येईल. लोक प्रेमाने जर ह्या विषयात आले आणि आपला अभ्यासू एक अप्रोच ठेवून जेन्युइन काम करायला लागले तर मला नाही वाटत अडथळे येतात. उलट अशी लोक पाहिजे असतात. आणि ज्यांना जमत नाही तेच म्हणतात तुम्ही करू नका म्हणून, कारण की त्यांना जमलेलं नसते. मग कुणाचं ऐकायचं तेही आपल्यावरती आहे. पण ह्याच्यासाठी तुम्ही थोडंसं शांत राहणं, अॅनलाइज करणं, सेल्फ रिफ्लेक्ट करणं फार गरजेचं आहे. आणि हे येतच राहणार आहे. जसं जेवण येत राहणार आहे तसं बाधाही येत राहणार आहेत. निगेटिव्ह पॉझिटिव्ह कमेंट्स नक्की येत राहणार आहेत. हो. वाव. सो हे प्रेझेंटेशन सुद्धा एकदम तुम्ही अगदी जशा बाधा येतात तसं चांगलं जेवणही येते सध्या बसॉल्ट मध्ये. आपण हे आता खाल्लंच पाहिजे गरम गरम. सॉरी एक मिनिट. तुला कसं वाटतंय, काय वाटतंय? मी पॅन एशियन चा एकदम म्हणजे वेडा आहे. मला खूप आवडतं. म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन जेवणानंतर मला पॅन एशियन फूड खूप आवडतं. हे म्हणजे आता कोणी आलं कोल्हापुरात तर मी तर त्यांना इकडेच घेऊन येणार आहे. काय विषय. हा ऑप्शन खूपच बेस्ट आहे. नाही अत्यंत म्हणजे काय म्हणतात सफाईने केले हे. खरंय. तसं पॉझिटिव्ह निगेटिव्ह कमेंट्स कुठल्याही फील्ड मध्ये गेलो तरी आपल्याला त्या ऐकायला मिळतच असतात. पण एक असं कुठली व्यक्ती किंवा असं कोणाचं हे घेशील की जी व्यक्ती किती काही झालं तरी सतत पॉझिटिव्ह तुझ्या बरोबर होती आणि तू करू शकतोस हे सांगणारं सतत एक हात असतो ना आपल्या पाठीवर. मला वाटते भरपूर लोकांची नावं असतील. तर काय सांगणार? सगळ्यात पहिला माझे आई वडील. कारण की मी शिक्षण 3रं केलं आणि करतोय दुसरा काम. हा स्विच मारला ज्या वेळेला त्यावेळेला एका शब्दाने मला कोणी काय म्हटलं नाही. काही बोलले तुला तुझ्या डिसिजन्सचं तू नेगेटिव्ह पण तुलाच भोगावं लागेल. ह्याचा अंदाज करून तू कर. आणि तू करतोस ते चांगलं करतोस.
हे त्यांनी आतापर्यंत साथ दिलीच आहे. आणि त्यानंतर ऑफकोर्स घरचे सगळेच म्हणजे बरोबर. आणि त्यानंतर माझी बायको म्हणजे रिलेंटलेसली, आणि ती सगळ्यात मोठी क्रिटिक आहे. म्हणजे ओके. मला सगळ्यात जास्त क्रिटिसाइज जर केलं असेल कुठलंही काम चांगलं खरं पहिल्यापासून तर ती आहे. काय बात आहे. सो ते जमिनीवर ठेवायचं काम तिने दरवेळेला केलेलं आहे. त्यामुळं तेच मोठं मोटिवेशन आहे मला वाटतं, कारण की तुम्ही रियालिटी पासून भटकत नाही मग, आणि तुम्हाला कळत असतं की तुम्ही काय करता, कारण की ही सगळं मायाजाल आहे या धंद्यात सगळा. सो त्यावेळेला तुम्ही ग्राउंडेड असणं फार रादर रियालिटीशी संलग्न असतं, वर्तमानात असणं फार महत्वाचं आहे. सो ते काम माझी बायको करते. तो हेच माझे सगळे घरचे, हेच माझं सगळ्यात मोठं सपोर्ट आहे. आणि काही निवडक मित्र नेहमी बरोबर राहिले. हा आहेत नेहमी आहेत. त्यांनी खूप मदत केली आहे मला, ते मी विसरू शकतच नाही. काही आहेत काही नाही आहेत, पण होते त्यावेळेला होते आणि आहेत पण नक्कीच. जेव्हा शूट वेगवेगळ्या आता येणाऱ्या काळात तुझं जे आहेत त्यासाठी तुला फिटनेस कडे खूप लक्ष द्यावं लागत असेल. हो. तर तो एक तुझा अभ्यास कसा सुरू असतो, खाणं, डाएट, एक्सरसाइज आणि प्लस परत शूट सुद्धा आहे. मी अत्यंत फूडी आहे. ओके. म्हणजे चांगलं जेवण म्हणजे चांगला दिवस असा आहे. आता दिवस छान आहे त्यामुळे मी नाही सोडू शकत. पण त्या कॅरेक्टरची गरज ज्या वेळेला जशी असेल तसं मी वागतो. आता केसरीमध्ये तो पैलवानकी करतोय तर तो कसा असला पाहिजे, आणि तो पण फ्युचरिस्टिक लेवलचा पैलवान. असा तो खाऊन सांड सारखा नाही. ऑलिम्पिक लेवलला जे जातात ना, जे बरोबर रिफाइंड ऍथलीट्स असतात, त्या लेवलच आमचं प्रोजेक्शन होतं. सो ते तर खूपच अवघड आहे. नाहीतर जाड पैलवान दाखवायला खूप सोपं आहे. म्हणजे तर ते नेहमी चॅलेंज घ्यायची सवय आहे. बट त्यावेळेला झालं असं की इतका त्याच्यात खोलाचा अभ्यास झाला, डाएट म्हणजे न्यूट्रिशन आणि एक्सरसाइज किंवा एन्ड्युरन्स ट्रेनिंग असेल, सगळ्याच प्रकारचं म्हणजे अगदी योगापासून सगळं केलं. सो आता त्या कॅरेक्टर प्रमाणेच वागतं. पण कोल्हापुरात आल्यावरती आपण जर जेवलो नाही नीट तर मग कसं होणार. बरोबर आहे. पण त्यामुळे असं कुठेतरी बॅलन्स ठेवायचा प्रयत्न असतो. व्यायाम मी 20 मिनिटं दररोज करतो खरं. आता एक काम येतंय त्यामुळे आता मला परत आय हॅव टू गो बॅक टू इट. म्हणजे फूडी आहे त्यामुळे खाण्याची आवड आहे. नाही काही गिव्ह अप करू शकत नाही. खायचं आणि काम असेल तर 100%. ओके. काम असेल तर नक्की 100%. पण मी बेसिक व्यायाम करतो दररोज. एक महेश मांजरेकर सरांची जी फिल्म येणाऱ्या काळात जी आहे, तर ती मिळाल्यानंतरचा तुमचा तो अभ्यास त्या रोल साठीचा आणि ते काम, तो प्रवास कसा होता? म्हणजे ती फिल्म माझ्यामध्ये येईल आता येणाऱ्या पुढच्या वर्षी येईल. तर सो वेडात मराठी वीर दौडले 7 असं नाव आहे. दौडले 7. बरोबर. त्याच्यात त्या 7 पैकी मी एक आहे. सो त्या कॅरेक्टर्स अख्ख्या महाराजांच्या जेवढे काय पराक्रम आहेत त्यापैकी किंवा जेवढा इतिहास आहे त्याच्यात नोंद नसलेले जे काही लोक होते, ते फक्त एवढंच एकच 2 ओळी आहेत, जी नावं सुद्धा दिलेली ती बाबासाहेब पुरंदर यांनी म्हणजे दिलेली आहेत आणि ती फेमस झाली आहेत. तिथं कुणाचा उल्लेखच नाहीये. प्रतापराव गुजर आणि त्यांचे 6 योद्धे गेले आणि ते परत आले नाही, अशा 2च ओळी आहेत. सो हे इतकं रेअर आहे की तुम्हाला ऐतिहासिक कॅरेक्टर फिक्शनल दाखवता येऊ शकतात. आणि ती स्केप सरांनी बरोबर धरली आहे आणि प्रत्येकाची गोष्ट आहे त्याच्यात. आणि ते का आलेत, ते कोण आहेत, ते कसे आहेत, कारण की वेगवेगळ्या प्रकारचे मावळे होते ना आपल्या. सो तो पार्ट एक होताच त्याच्यात, कारण की खूप जास्त ऍक्शन आहे आणि उत्तम ऍक्शन आहे. म्हणजे अगदी वर्ल्ड क्लास ऍक्शन सगळी आपल्या पन्हाळ्यात शूट केली. आणि आपल्या मसई पठारला, पन्हाळ्यात आणि थोडी भोरला असं ते आहे. उत्तम झाली आहे फिल्म. सो त्यामुळे तोच भाग होता. बाकी एक कॅरेक्टर म्हणून सरांनी आम्हाला जे ब्रीफिंग दिलेलं त्याप्रमाणे त्याच्या खोलीत, कारण की त्याच्या खोलात जायचा जो घाट त्यांनी घातला होता तो फिक्शनल होता. म्हणजे त्याच्यात काय असं मला पुस्तक वाचून काही कॅरेक्टर, आता बहिर्जी नाईक करतोय तर मी अनेक गोष्टी वाचल्या राजा शिवाजी मध्ये, कारण की ते जसेच्या तसे आहेत. मग त्यांचे गुणधर्म कसे असतील, मग ते कसं करत असतील, असा माणूस कसा वावरत असेल. मग तो आलाच भाग आहे सगळ्याचा. सो असं काहीतरी
जे लागेल ते सगळं करणे हाच अप्रोच आहे. सो आता मी काही असे प्रश्न विचारेन की जस्ट म्हणता येईल की एक मज्जा म्हणून, किंवा बघूया तुझ्याकडनं काय काय येते त्यातलं. बरं. सो जास्त विचार न करता काय उत्तर येईल ते बघूया. ऑफकोर्स आजकाल आपण मोबाईल शिवाय नाही राहू शकत, पण मोबाईल सोडून अशी कोणती गोष्ट आहे की जी तुझ्याजवळ तू ठेवतोस, म्हणजे कॅरी करतोस की ही पाहिजेच जवळ? म्युझिक प्लेअर आधी असायचा. म्युझिक शिवाय जगूच शकत नाही मी म्हणजे लिटरली औषध आहे माझ्यासाठी. आणि मी जगातलं सगळ्या प्रकारचं म्युझिक ऐकतो. एक उत्तम श्रोता आहे मी. मला त्यातलं श्रोता म्हणून सगळं कळतं. आणि काही नसलं तरी चालतंय, खरं मला चांगलं संगीत जिथं असेल, लाईव्ह असो किंवा मी ऐकत असलेला असो, मग मी शांत असतो. क्या बात. म्हणजे म्युझिक शिवाय राहू शकतो? नाही, अगदीच नाही. आणखीन मी विचारेन की खूप वेळा आपण लाईफ मध्ये खोटं बोलतो की ते नाही करायचं आहे, किंवा काहीतरी कारणास्तव खोटं बोलून जातो. बरोबर. सो अशी कोणती मारलेली थाप आहे की तुला असं वाटतं आता की बरं झालं तेव्हा ती आपण थाप मारली? पहिला आपल्याला असं वाटतं की यार उगीच बोललो खोटं, पण आता साठी की नाही बरं झालं खोटं बोललो. असं झालेलं, पण त्यामुळं आता इथं तुमच्या समोर बसलोय. मी घरच्यांना सांगितलेलं मला फिल्म मिळाली म्हणून. ओके. आणि फिल्म मिळाली नव्हती आणि म्हणून व्यायाम चालू केलेला. ओके. पण घरातल्यांनी ती 3 वर्ष ती सहन केली थाप. मग ते नंतर त्यांनी जाणीवपूर्वक केली असावी, बट ती मोठी थाप होती सगळ्यात. खरंच आहे. आणि त्याच्यात आली फिल्म. क्या बात. ही मारलेली थाप एकदम अगदी म्हणजे मला पचली ती थाप. थाप पचली. बरोबर आहे. सो आणखीन मी विचारून की अशी कधी कधी पटकन काहीतरी काम असतं किंवा काही गोष्टींसाठी आपल्याला बोलवतात आणि उधार की जिंदगी आपण कधी कधी काढतो, तर असं कधी झालं की यार पटकन इकडे जायचंय म्हणून ह्याचं त्याचं कुणाच तरी उधार वस्तू असेल आणि काही गोष्टी घेतल्यात आणि खूप ओके. म्हणजे मी इतका विसरभोळ आहे की मी ही कॅप आता इथं काढली तर मी ही विसरेन इकडं. असे अनेक फोन, घड्याळ सगळं हरवतो. त्यामुळे त्याच नियमानं मला जर आता समजा कुठं जायचंय आणि मी आता समजा तुमच्या घरी आलोय, मला मित्र आहे तुम्ही एकदम जवळचे, हे मी घेऊन चाललोय बाबा म्हणून, किंवा न सांगता यार मी घेऊन आलोय उद्या देतो परत, असं करण्याची गॅरंटी नाही का? हरवेन याची गॅरंटी जास्त आहे. डील करायचं नाही, पण ऑफकोर्स जे क्लोज फ्रेंड्स आहेत त्यांच्याकडनंच. अगदी खूप वेळा. एक तर तू पण वापरत नाहीस, ते हरवतोस म्हणून. म्हणजे घेऊन ते काय उपयोग झाला असं म्हणतात. असं बरोबर आहे. सो कधी फोन उचललेला नाहीये, म्हणजे तिकडनं खूप सारे फोन येतात आणि असे कुणाचे की जे नंतर उचलूया म्हणून ठेवून उचलले गेलेलेच नाहीयेत, नको राहू दे, आणि परत करायचंही विसरलं गेलं आणि नंतर लोकांनी बोललं गेलं की अरे किती फोन केले होते तू, कॉल बॅक नाही केलास. असं दररोज होतो. बऱ्याचदा होतं. कुठेतरी रमलेलं असलं की लक्षात येत नाही आणि मग समोरच्याला ते ऑफेन्सिव्ह होतं. ते मी आता ते कटाक्षाने पाळतो, कारण की माझी बायको शिव्या देते त्यासाठी, कारण की तो हरवला की हरवला, पण तसं नसते जग चालत वगैरे, ते येतच ना. कोणीतरी वाट बघत असतं ना की तुम्ही कॉल बॅक करणार. आपण कोणाला बोलवून कोणाला आय हॅव नेव्हर मेड एनीवन वेट फॉर मी, फॉर शुअर. पण मी कॉल नाही उचलून परत करायला विसरलो असेल कदाचित, ते केले होतं. म्हणजे मुद्दामून नाही, असं न कळत होतं. कुठेतरी काय एखाद्या गोष्टीत रमलेलं असलं की मग लक्षात येत नाही. सो खूप प्रामाणिकपणे उत्तर दिली जसं म्हणाल काही हरकत नाही. पण आता इथपर्यंतचा प्रवास खरंच म्हणजे खूप इंटरेस्टिंग म्हणता येईल, लोकांनी खूप शिकण्यासारखं असं म्हणता येईल. येणाऱ्या काळामध्ये असं कुठलं स्वप्न आहे का की नाही हा एक रोल मला करायचा आहे, किंवा या गोष्टी मला बनायच्या आहेत, करायच्या आहेत, किंवा असं काही? खरं सांगायचं झालं तर ना, की त्याच उत्कंठेपोटी, त्याच त्या एका क्युरिओसिटी पोटी आहे ना आतापर्यंतचा प्रवास आहे. आणि आता अवकारिकात स्वच्छता दूत करेन असं मला ह्या आयुष्यात वाटलं नव्हतं. आणि अगदी मी कचऱ्याच्या ढिगावर जाऊन झोपलोय, कचरा काढलाय, गटारं काढली, सगळ्या त्या सिवेजच्या ह्याच्यात गेलो, खऱ्या ह्याच्यात त्यांच्याबरोबर फिरलो. माझं कौतुक म्हणून नाही सांगत, मला कधीच वाटलं नव्हतं. मला ते ह्या फील्डमध्ये यायचं अजून एक गोष्ट अशी आहे की तुम्हाला दुसऱ्यांचं आयुष्य जगून बघताय, मग तुम्ही कमी जज करता किंवा जजच करत नाही मग लोकांना. नाही तर लोक जजमेंट पास करणारे तर 99% लोक असतात जे काही करत पण नाही. सो मला खूप भारी वाटतं. मला त्यानंतर 4 स्वतःसाठी गोष्टी कळालेल्या असतात. ते म्हणतात ना, समृद्ध होतं, काहीतरी मिळतं, एकच असू दे, एखादी छोटी गोष्ट मिळते. सो आजपर्यंत जे ठरवलं ना त्यातलं काहीच झालेलं नाही, पण जे झालंय
ते खूप चांगलं क्या झालं. बात आहे. आणि तसंच या अवकारिका नावाची गोष्ट माझ्यापर्यंत पोहोचली. हा अगदी मी सगळ्यात शेवटची कडी होतो. त्यांचं सगळं 4-5 वर्षाचा अभ्यास करून सगळी संहिता तयार सगळं, फक्त त्यांना Okay. लीड ऍक्टर पाहिजे होता आणि तो मी अगदी महिन्याभरापूर्वी आलो. क्या बात आहे. सो मला नंतर मी त्याला कवटाळलं, कारण की असं कधी मिळणार आहे. आणि ही नॉर्मल फिल्म नाहीये, तुम्ही बघाल ना त्यावेळेला तुम्हाला कळेल. लक्षात येईल. आणि ती खूप इफेक्टिव्ह फिल्म आहे, म्हणजे आपल्या समाजासाठी सुद्धा आणि लहानपासून मोठ्या माणसांसाठी सुद्धा. सो आय हॅड नेव्हर ड्रीम्ड ऑफ एनी कॅरेक्टर ॲज सच. एक होतं की मला स्पोर्ट्समन करायचंच होता लहानपणीपासून. मी फुटबॉल खेळत असल्यामुळं किंवा मी इतरही स्पोर्ट्स खेळत असल्यामुळे मला स्पोर्ट्समन व्हायचंच होतं. ओके. सो जसं केसरीचं आलं त्यामुळे ती कमिटमेंटही आली माझ्याकडनं आपोआप. बरोबर. सो असं मला आता बहुतेक फायटर पायलट किंवा मे बी एखादा कमांडो व्हायला नक्कीच आवडेल. ओके. आणि दुसरं म्हणजे अत्यंत पॉलिश्ड एक लव्ह स्टोरीचा भाग व्हायचा आहे मला. हा. ओके. सो हे काहीतरी करू वाटतंय, कारण की ते माझ्या अगदी अपोजिट आहे मी जसा आहे त्याच्यापासून. म्हणून पण असं काही ड्रीम सिक्वेन्स काहीच असं नाहीये. ठरवलेलं नाही. नाहीये, काही ठरवलेलं नाहीये. जे होईल ते छान आहे. आणि इथपर्यंत छानच होत आलेलं आहे. अगदी तुम्ही येणाऱ्या बघताय तसं चक्कर- जग दिसतंय आता काय. नक्कीच नक्कीच. तर कोल्हापूरमधली सुद्धा किती तरुणी जे या क्षेत्रात येण्यासाठी धडपडत आहेत, तर त्यांना तुमच्याकडनं तुम्ही काय सांगाल की या गोष्टी थोड्याशा फॉलो करा किंवा या गोष्टी थोड्याशा टाळा, तर काय सांगता येईल? मला असं वाटतं की आता एक ह्याचं न्यूसन्स व्हॅल्यू होऊ शकते. प्रत्येकाच्याकडे कॅमेरा आलाय हो आणि प्रत्येकाकडे सोशल मीडिया आहे. डिस्ट्रॅक्ट खूप होऊ शकतो आपण हो, त्याच्यात. हो. जर तुम्हाला जेन्युइनली ऍक्टिंग करायची आहे किंवा या क्षेत्रात यायचं आहे, कुठलेही अंग असू दे, दिग्दर्शन असू दे, लेखन असू दे, कला दिग्दर्शन असू दे, व्हॉट एव्हर, सिनेमॅटोग्राफर, तुम्हाला त्याचा रूट म्हणजे एकतर तुमचा रूट पर्यंत जायला पाहिजे तुम्ही, की बरोबर तुम्हाला माहिती पाहिजे तुम्हाला ते तेवढ्या आतून करायचं आहे का आणि का करायचं याची तुम्हाला उत्तर पाहिजेत. बरोबर. आणि ते जर असेल येस, तर तुम्हाला त्या विषयाच्या त्या रूट पर्यंत जायला पाहिजे आणि अभ्यास करायला पाहिजे. ऍक्च्युली तुम्हाला बघून कुठल्या तरी फिल्मचा भाग होऊन काही शिकत नाही तुम्ही. ज्यावेळेला तुम्ही ऍक्च्युली करून बघता, ज्यावेळेला प्रॅक्टिस मध्ये ते येतं, त्यावेळेला तुम्हाला तुमच्या चुका कळतात आणि तिथून तुम्ही शिकत जाता. बरोबर आहे. ही नॅचरल प्रोसेस आहे, हीच आहे. आणि तुम्ही चांगल्या लोकांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. राईट. जे तुमच्यापेक्षा चांगलं काम करतात त्यांच्याबरोबर राहिलं पाहिजे. ह्याच्यातून नक्की. शिकणं हे बेसिक आहे. राईट. बाकी प्रत्येकाची फिगर आउट कशा गोष्टी फिगर आउट करतात ती त्यांची कला. क्या बात आहे. आणि ही एक वेगळी वाह. कला आहे. लाईक आय सेड, असं काही त्याला कुठला राजमार्ग नाहीये की असं बरोबर. केल्यानंतर असं होतंय. तुम्ही तुमचा मार्ग शोधायचा आहे, ह्यात काय हे नाही. फक्त अंतर्मुख होणं सतत जास्त गरजेचं आहे आणि रियालिटी चेक स्वतःला देणं हे गरजेचं आहे. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करणारच आहे आणि जर त्याच्यात काही डाऊट असेल तर ते होणारच नाहीये. येस. एवढं मला कळालंय. क्या बात आहे. आणि खरंच आज खूप छान वाटलं. हो. आणि वेळात वेळ काढून एवढं काय काय कामातून वेळ काढून आज आमच्या या सिरीज मध्ये आलात, पॉडकास्ट सेट मध्ये आलात. खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. इट वॉज माय प्लेजर. माझ्या शहरात, माझ्या लोकांच्यात, माझ्या बसॉल्ट नावाच्या या रेस्टॉरंटमध्ये, इतक्या भारी रेस्टॉरंटमध्ये बसून आपल्या शहराबद्दल, आपल्या माणसांबद्दल, आपल्या हा. ह्या चित्रनगरीबद्दल, आपल्या फिल्म्स बद्दल गप्पा मारायला तुम्ही मला इथं वेळ दिलात, मला बोलवलं. आय एम ऍब्सोल्युटली ग्रेटफुल. तुमचा प्लीज आशीर्वाद असाच असू दे. मला कोल्हापूरनं सगळं दिलेलं आहे, ते असंच मिळत राहावं. तुमचा आशीर्वाद असू दे, इतकंच मी तुम्हाला सगळ्यांना माझी प्रार्थना आहे. आणि थँक्यू सो मच. 1 ऑगस्टला अवकारिका पण नक्की बघा. येस. थँक्यू सो मच. थँक्स. थँक्यू.